बघा फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगर राज्यसेवा परीक्षा 2023 करिताचा जो अभ्यासक्रम आहे आणि म्हणजे पॅटर्न आहे पेपरचा आणि सिलेबस अभ्यासक्रम दोन्ही बघणार आहोत. आता ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, ही परीक्षा येत्या महिनाभरात होणार आहे. म्हणजे आता तुमची जिल्हा परिषदेची परीक्षा झाल्यानंतर लगेच ही परीक्षा होणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे मित्रांनो, सरळ सेवेची परीक्षा असली तरी देखील राज्यसेवेच्या दर्जाचा सिलेबस आहे. याचा पे स्केल देखील तुमचा क्लास 2 क्लास 3 अधिकारी जे आहेत MPSC मार्फत भरले जाणारे त्यांच्यासारखा पे स्केल असतो. आणि बऱ्याच जणांनी याचे फॉर्म भरले आहेत, परंतु बऱ्याच जणांनी सिलेबस वगैरेचाच अभ्यास केला नाही. पेपर TCS घेणार आहे, परंतु तरी देखील हा सिलेबस थोडासा वेगळा आहे. हे पद खूप छान आहे, इथं पे स्केल खूप चांगला आहे, अधिकारी लेवलचं काम इथे आहे आणि त्याचमुळे मला असं वाटलं की यावर आपण एखादा व्हिडिओ करावा. तर त्यासाठी मी याचा सिलेबस त्याचबरोबर पेपर पॅटर्न तुमच्यासमोर घेऊन येत आहे. बघा मित्रांनो, इथे 2 पेपर असणार आहे. बघा, प्रश्नपत्रिकांची संख्या 2 आहे, पेपर 1 आणि पेपर 2. सिलेबस सेम आहे, सिलेबसमध्ये थोडासा फरक आहे पण घटक सेम आहे. बघा, मराठी जो पहिला पेपर आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. पेपर 1 मध्ये हे 4 सब्जेक्ट कॉमन आहेत. बघा मित्रांनो, मराठीची प्रश्नसंख्या 15 आणि गुण 30 अशा, आणि माध्यम मराठी म्हणजे 12वीच्या दर्जाचं मराठी येणार आहे 15 प्रश्न. त्यानंतर इंग्रजी 15 प्रश्न, 30 गुण 12वीचा दर्जा असणार आहे. म्हणजे मराठी 15, इंग्रजी 15, त्यानंतर सामान्य ज्ञान देखील 15, 30 गुण पदवीचा दर्जा असणार आहे. आणि बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, 30 गुण पदवीचा दर्जा असणार आहे. म्हणजे 15 चोक 60 प्रश्न, 120 गुण आणि 70 मिनिटाचा तुमचा टायमिंग असणार आहे. बघा, इथं एकूण 60 प्रश्न तर त्याचे 120 गुण. आता उरलेले 40 प्रश्न आणि 80 गुणांसाठी दुसरा पेपर होतो. हा जो पहिला पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% मार्क्स असणं गरजेचं आहे. एवढे मार्क्स असतील तरच तुमचा दुसरा पेपर चेक केला जातो आणि त्यामध्ये देखील तुम्हाला 45%च मार्क असणं गरजेचं आहे. परंतु यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, कारण हे पद कुठंतरी राज्यसेवेसारखं पद आहे, तर त्याचमुळे इथे निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. तर बघा, दुसरा जो पेपर आहे पेपर 2, तर तिथे आहे 40 गुण, 40 प्रश्न, 80 गुण. आता विषयाशी संबंधित घटक आहे ते वरचे जे विषय आहे म्हणजे याच्यामध्ये सगळं सामान्य ज्ञानच येतं. पदवीचा दर्जा आहे, इंग्रजी मराठी दोन्हीमध्ये प्रश्न आहेत आणि इथे 50 मिनिटं आहे, तिकडे 70 मिनिटं, इकडे 50 मिनिटं, असे एकूण 120 मिनिट आहे. म्हणजे टोटल 2 तासाचा वेळ आहे. पहिले 70 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर हा पेपर सुरू होतो. तो पेपर लवकर देखील संपला तुमचा तरी देखील 70 मिनिटं पूर्ण झाल्यानंतरच हा पेपर सुरू होतो आणि याच्यासाठी 50 मिनिटं वेळ आहे. त्यानंतर बघा, निगेटिव्ह मार्किंग मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजे एकाच 4 एवढे गुण तुमचे वजा केले जातील. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुमचे 0.50 एवढे गुण वजा होतील, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या प्रश्नाचे 2 गुण जातील, पुन्हा या प्रश्नाचे 0.50, म्हणजे जवळजवळ एक चुकलं तर तुम्हाला 2.5 याच्यात महागात जाऊ शकतं. पण ठीक आहे, एक चुकलं तर तुमचा अर्धा मार्क जातो, पण एक बरोबर आलं तर 2 मार्क येतात. म्हणजे MPSC प्रमाणेच तिथे एक प्रश्न चुकला तर 1 मार्क 0.25 जातात. बघा, वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे 55.57 आली तर 55.57च राहील, ती पुढे 56 होणार नाही. कारण आपण नियमानुसार कसं 0.50 नंतर जी संख्या येते म्हणजे 50 जर आली तर ती हाफ धरली जाईल, परंतु 51, 52 तर ती मग पूर्ण 1मध्ये कॅल्क्युलेट ते केलं जातं. परंतु इथे असं होणार नाही. जर तुम्हाला असा पेपरमध्ये मार्क्स आले बघा 57.99 तर 57.99च धरलं जाईल आणि मेरिट 58.1ला क्लोज झालं तर तुम्ही 0.2ने राहणार. 0.1ने जरी राहिलं तरी देखील हे असंच होणार आहे. आणि बघा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुण पद्धती लागू राहणार नाही. म्हणजे तुम्ही सोडवलंच नाही तर त्याचं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला मिळणार नाही, फक्त सोडवलं तिथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मिळणार. तर आपण सिलेबस देखील बघूया, कारण सिलेबस काय होतं की बरेच जण सिलेबसच बघत नाही, परीक्षेच्या फॉर्म भरतात परंतु सिलेबस बघत नाही. हे कसं आहे, ही पोस्ट आहे प्रशासकीय सेवेची, म्हणजे पोस्टचं नावच बघा, संवर्गाचं नाव काय आहे, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा.
टॅक्स असिस्टंट MPSC तर्फे जी टॅक्स असिस्टंटची जी पोस्ट आहे त्यालाच रिलेट करते ही पोस्ट, त्याच्याच बरोबरीची पोस्ट आहे. अधिकारी लेवलचं तुमचं इथे काम असणार आहे. तर आपण इथे बघूया काय काय आहे मराठीमध्ये. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न. आता हा पेपर ना मित्रांनो TCS घेणार आहे, त्यामुळे मराठी थोडंसं इझी असेल मला वाटतं. त्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर अँड ईमेल रायटिंग. बघा हा मुद्दा मला थोडा वेगळा वाटला की लेटर अँड ईमेल रायटिंग यापूर्वी TCSच्या पेपरमध्ये आता सध्याला जे झाले त्यामध्ये दिसलं नाही, तर यामध्ये हा वेगळा टाकला आहे त्यांनी. यूज आयडम्स अँड फ्रेजेस. आयडम्स अँड फ्रेजेस जुनेच करा, TCS रिपीट करतं. देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. त्यानंतर म्हणजे उतारा तुम्हाला येणार आहे. त्यानंतर बघा सामान्य ज्ञानमध्ये काय काय येणार आहे. तर सामान्य ज्ञान महत्त्वाचं आहे, कारण इथे देखील सामान्य ज्ञान आहे पहिल्या 70 मार्कांमध्ये आणि उरलेल्या ज्या पहिल्या 60 मार्कांमध्ये आणि उरलेल्या 40 मार्कांमध्ये देखील टोटल सामान्य ज्ञान आहे. तर यावर जास्त भर आहे, म्हणजे तिकडचे 15 30 गुण ते आणि इकडे 80. तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल 40 गुण दुसऱ्या पेपरचे आहेत. तर 40पैकी 40 प्रश्न दुसऱ्या पेपरचे आहेत, तर तिथे 80 गुण. आणि पहिल्या पेपरमध्ये 15 प्रश्न आहेत, तर त्याचे 30 गुण. तर बघा किती होत आहेत. 110 गुण फक्त तुमचे याला आहे. म्हणजे किती प्रश्न येतात ते 55 प्रश्न. म्हणजे तुमचं पासिंगच आहे. तुम्हाला पासिंगलाच त्यांनी दोन्हीकडे 45% सांगितलं आहे. चला ठीक आहे. तर आपण बघूया भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. हे पेपर 1 मधलं बघतोय आपण. भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्र. तर त्याच्यामध्ये भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. किमती वाढण्याची चलनवाढ, कारणे आणि उपाय. जेवढे पॉईंट दिले तेवढंच टू द पॉईंट केलं ना तर याचा खूप म्हणजे छान सिलेबस आहे. भारतीय राज्यव्यवस्था बघा, राज्यघटनेचा प्रारंभिक अभ्यास, संसद, राज्य विधानमंडळ, राज्य प्रशासन आणि ग्रामीण शहरी प्रशासन. आता TCSनी फक्त याला व्यवस्थित जर फॉलो केलं तर याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच नाही आहे. म्हणजे एक्स्ट्रा ज्या गोष्टी नाही आहेत तर त्या घेतल्याच गेल्या नाही पाहिजे. चालू घडामोडीमध्ये फक्त जागतिक आणि भारताचा संबंधी आहे. तुरंत एखादा 2 प्रश्न पडेल. पर्यावरणामध्ये बघा मानवी विकास, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विविध प्रकारची प्रदूषणे, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संदर्भामध्ये कार्यरत असलेल्या राज्य, जागतिक, राष्ट्र, संस्था आणि त्या पातळीवरील संघटना. तर संघटनांवर TCS प्रश्न विचारतात. तर एवढा झाला जो सामान्य ज्ञानचा सिलेबस झाला. तो कोणता? पेपर 1चा, जे 15 मार्काचे येणार आहेत त्याचा. त्यानंतर बघा बुद्धिमापन चाचणी. तर बुद्धिमापनमध्ये उमेदवार लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. आता तलाठीचा जर पेपर सोडला तर अदर जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त विचारण्यात आलेली आहे आणि अंकगणित कमी. आता याच्यामध्ये अंकगणितामध्ये त्यांनी विशेषतः सांगितलं की फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी. बाकी सरळ व्याज नाही, नफा तोटा नाही, नळ वगैरे यावर कशावर प्रश्न विचारणार नाही. बुद्धिमापन चाचणीवर म्हणजे 15 प्रश्न आहेत, तर 7-8 दोन्हीवर येतील. भूगोल बघा, आता पेपर 2चा भूगोल आहे. पेपर 1मध्ये त्यांनी तिथे भूगोल दिलेला नव्हता. आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, प्रमुख नदी प्रणाली, पर्वत, डोंगर, राजकीय व महसुली विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, शहरी समस्या, भौगोलिक माहिती प्रणाली GIS आणि जागतिक स्थिती प्रणाली GPS. आता इथे महाराष्ट्राचा भूगोल दिला आहे मित्रांनो. या सिलेबसमध्ये भारताच्या भूगोलाबद्दल दिलेलं नाही, म्हणजे भारताचा भूगोल विचारणार नाही. त्यानंतर मानवी वसाहत बघा, ग्रामीण नागरी वसाहत, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे, त्यांची रचना, ग्रामीण नागरी वस्त्यांमधील समस्या. त्यानंतर नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव, क्षेत्रे, प्रादेशिक विकासातील असंतुलन, एवढंच आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पर्यटनावर एक प्रश्न असतो, म्हणजे तो शक्यतो कधी कशा प्रकारे असतो. पर्यटनाचे इथे दिलेच आहे, पर्यटनाचा प्रकार, सांस्कृतिक वारसा आणि जतन, एवढं दिलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे बघा. म्हणजे बऱ्याच म्हणजे लिमिटेडच आहे तो, पण
सामाजिक आर्थिक जागृती ती 1885 ते 1947 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याचा लढा आहे तो. त्यानंतर 1857च्या लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान. मग तुम्हाला 1857च्या लढ्याबद्दल टोटल माहिती पाहिजे की कोण कोण त्या लढ्यामध्ये उतरलं होतं, कोण कुठून भरपूर गोष्टी आहेत. प्रमुख समाज सुधारक, महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम आणि भूमिका, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळीमधील महाराष्ट्राचे योगदान आणि संयुक्त महाराष्ट्र लढा इथपर्यंत आहे. आता याच्यावर तलाठी भरतीमध्ये भरपूर महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न होते. आता बघा राज्यघटनेमध्ये पण लिमिटेड गोष्टी दिलेल्या आहे. घटनेची निर्मिती, घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, सरनामा, घटनेची महत्त्वाची कलमे, त्यानंतर ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, नवे शैक्षणिक धोरण. इथे नवे शैक्षणिक धोरण ॲड आहे. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचा रोल म्हणजे त्यांचं काम काय, अधिकार, कार्य. त्यानंतर राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल, विधी समस्या. इथपर्यंत भारतीय राज्यघटना. त्यानंतर राजकीय यंत्रणा. तर राजकीय यंत्रणामध्ये शासनाची रचना, अधिकार, कार्य, केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ, राज्य सरकार, प्रशासन, महाराष्ट्राचे विशेष संदर्भ याच्यामध्ये राजकीय यंत्रणेमध्ये विचारला जाणार. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जिल्हा प्रशासन, ग्रामीण, नागरी, स्थानिक शासन, विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ, स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये. त्यानंतर बघा त्यामध्येच नागरी, स्थानिक शासन, प्रशासन, त्यानंतर नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका. इथे नगर परिषद, नगर पंचायतीवर भरपूर प्रश्न आहे, कारण हा जो पेपरच आहे तो नगर परिषदेचा आहे. त्यामुळे हे व्यवस्थित करायचं. याच्यावर 2-3 प्रश्न पडू शकतात. कटक मंडळ, रचना, अधिकार, कार्य, मुख्याधिकारी कार्य, 74वी घटना दुरुस्ती, प्रमुख वैशिष्ट्ये, नागरी विकास व नागरी स्थानिक संस्था. तर बघा इथे प्रश्न हमखास 100%. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये, प्रौढ मताधिकार, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग, स्थानिक संस्थांच्या निवडणुका, अशा प्रकारे. त्यानंतर कायदे, प्रशासकीय कायदा, प्रशासनिक न्यायाधिकरणे, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे, लोकसेवकांना संविधानिक संरक्षण. तर हे प्रशासकीय कायदे जे आहे ते करावे लागतील. त्यानंतर कामगार कल्याण, समस्या, प्रश्न, सामाजिक स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित असंघटित क्षेत्राशी संबंधित. त्यानंतर न्यायमंडळ पण दिलं आहे. न्यायमंडळामध्ये काय, न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ, कार्य, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका, अधिकार, दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त, न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका. इथपर्यंत न्यायमंडळ येणार व त्याच्यावर देखील 2 प्रश्न. त्यानंतर बघा माहिती अधिकार 2005, बऱ्याच जणांनी खूप छान केलेला आहे हा. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान. यामध्ये काय काय विचारणार आहे, आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ, त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे की मीडिया लॅब, त्यानंतर एशिया विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामुदायिक केंद्राची माहिती, म्हणजे यावर कम्प्युटरवर, संगणकावर भर दिला आहे. त्यानंतर बघा आर्थिक सुधारणा कायदे. आर्थिक सुधारणा कायद्यामध्ये यांनी काय दिलं आहे बघा, नवे आर्थिक धोरण, पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, संकल्पना, त्याचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, त्यानंतर GST, विक्री कर, वॅट इत्यादी संबंधी कायदे आणि नियम. हे दिले आर्थिक सुधारणा कायद्यामध्ये. आणि माझ्या मते हा शेवटचा मुद्दा असावा, बरोबर आहे. शेवटचा आहे की सार्वजनिक वित्त. आता हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे आणि यावर खूप महत्त्वाचा आहे, यावर बरेच प्रश्न आहे. तर सार्वजनिक वित्त तुम्हाला 2 ते 3 पुस्तकातून हे करावं लागेल. महसुलाचे साधन, टॅक्स, नॉन टॅक्स, करेतर महसूल, भारतातील केंद्र, राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र, राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा, आधारित अर्थसंकल्प, शून्य आधारित अर्थसंकल्प व त्याचे प्रकार, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्य पातळीवरील कर सुधारणा व कर त्यांचे वॅट, सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार,
राज्याची कर्जबाजारीपणाची जी समस्या आहे ती, त्यानंतर राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य शासनाचे उपक्रम व रिझर्व्ह बँक, बँकिंग यंत्रणा व रचना, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरीय आढावा, हे सगळं सार्वजनिक हितामध्ये येतं. खूप महत्त्वाचा आहे हा, म्हणजे जे राज्यसेवा वगैरे देत आहे त्यांना माहीत आहे की हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे. आणि हा जो सिलेबस आहे ना मित्रांनो, जवळजवळ सगळाच राज्यसेवेचा सिलेबस आहे. फक्त ही सरळ सेवा आहे, त्यामुळे तितके डीप प्रश्न विचारले जाणार नाही, तरी तुम्ही सगळे करायचे. आता 17 टॉपिक आहे, तर बघा 17 जे टॉपिक आहे त्यावर पर हेड 2 जरी प्रश्न आले तर 34 प्रश्न इथंच झाले. त्यानंतर म्हणजे जे मोठे मोठे टॉपिक आहे जसं की सार्वजनिक वित्त, तिथं 3 ते 4 प्रश्न येणार, 2 नाही येणार. इथे 3 ते 4 येणार. इतिहास तिथे 3 ते 4 येतील. महाराष्ट्राचे भूगोल तिथे 3 ते 4 येतील. म्हणजे जे महत्त्वाचे टॉपिक आहे तिथे जास्त प्रश्न येणार. तर अशा प्रकारे प्रत्येकावर आपण 2 प्रश्न जरी ॲप्रॉक्सिमेट पकडून चाललो. आता माहितीचा अधिकार मोठा आहे अधिनियम, किंवा भ्रष्टाचाराचा जो अधिनियम आहे 1988, तिथं 2च्या ऐवजी 3 विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे 40 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत. आणि अशा प्रकारे हे पूर्ण 100 मार्काचा जो पेपर, 100 प्रश्नांचा जो पेपर आहे तो 200 मार्काला अशा प्रकारे सिलेबस आहे. तर मला असं वाटलं की आपण एकदा थोडासा हा सिलेबस थोडा ओव्हरलुक करावा. आणि याच्यामध्ये महत्त्वाचे कायदे या संदर्भात मी लेक्चर घेऊन येईल आपल्या चॅनलवर. तर त्यासाठी तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. मित्रांनो, हे पद खूप छान आहे, याचा छान अभ्यास करा. करनिर्धारण आणि प्रशासकीय सेवा, हे प्रशासकीय अधिकारी हे पद आहे बघा, याचं नाव पण इथे छान दिलेलं आहे. ते अभ्यासक्रम आहे बघा, म्हणजे संवर्गाचं नावच आहे महाराष्ट्र नगर परिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा. इथे प्रशासकीय सेवेचा विशेषतः उल्लेख आहे. तर फॉर्म भरला असेल तर अभ्यास करा. यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी घेऊन येईलच आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.